नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी आपली तयारी चालू आहे टमाटो लागवडीची। हे क्षेत्र आपण टमाटो लागवडीसाठी तयार करत आहोत। हा बेड आहे 4थ्या वेळेचा। हे फाउंडेशन आपण पूर्ण काढून घेतले आहे व जे काट्या चांगल्या राहिलेल्या आहेत इळूच्या आपल्या त्या तशा ठेवलेल्या आहेत। व आज आपण ह्या प्लॉटला ड्रिपद्वारे पाणी सुरू केलेले आहे। हे पहा, आपण आज शनिवार आहे व रविवारी ह्या प्लॉटमध्ये आपण टमाटोची लागवड करणार आहोत। हे बेड आहेत 4थ्या वेळेचे। 4थ्या वेळेसनं आपण टमाटो लागवड ह्या क्षेत्रामध्ये करत आहोत। 9 मे 2025 ला हा प्लॉट फ्रेश करून आपण टमाटो लागवड केली होती व त्यानंतर ते टमाटो काढल्यावर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण कारले लागवड केली होती। सध्या ड्रिपला पाणी चालू आहे व कारले काढल्यानंतर आपण हेच बेड आणि हेच फाउंडेशन होते। तर 22 फेब्रुवारी 2025 ला ह्याच बेडवर आपण टमाटो आतोरोची लागवड केली होती। त्या टमाटोचेही आपल्याला एकदम चांगले उत्पादन निघाले। 1100+ कॅरेट ह्या 30 गुंठे क्षेत्रामध्ये 250 फूट लांबीचे 20 बेड आहेत। हे आपले 30 गुंठे क्षेत्राच्या आसपास होईल। व आज आपण 8 ऑगस्टला हा व्हिडिओ घेत आहोत व 9 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान आपण ह्या क्षेत्रात 4थ्यांदा टमाटोची लागवड करणार आहोत। हे आपल्या बारक्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर करून घेतले आहे व ह्या बेडवरचे सर्व तण उपटून घेतले आहेत। 1 वर्षापासून हे फाउंडेशन उभे होते। ह्या जेवढ्या उभ्या आहेत तेवढ्या चांगल्या काट्या आहेत व बाकीच्या टोटल काट्या कुजल्या। पण ते परवडले म्हणायचं आपल्याला, कारण की कंटिन्यू काट्या काढणं घालणंही शक्य नाही। तितक्या पैशामध्ये आपले नवीन काट्या येत्याना। आज आपण ह्या प्लॉटला ड्रिपने पाणी चालू केले आहे व आपण जैविकमध्ये महाबीज कंपनीचे महाजैविक हे ड्रिपद्वारे देणार आहोत। त्यामध्ये आहे रायझोबियम प्लस PHB प्लस KHB। हे आपण त्या 60 लिटरच्या बॅलरमध्ये टाकत आहोत। हे प्रोडक्ट आपण पहिल्यांदाच वापरत आहोत। ह्याच्या आधी आपण जी 22 फेब्रुवारी 2025 ला लागवड केली होती त्याच्या जुन्या बेडवर आपण सोडले होते ट्रायकोडर्मा व सोडोमॉनस। हे घेतले आहे आपण महाजैविक। रायझोबियम, PHB व KHB हे 3 घटक आहेत त्याच्यामध्ये। हे महाराष्ट्र शासनाचे अकोले विद्यापीठामध्ये तयार होते। हे आपल्या शेतकऱ्यांना कोणी वापरले असले तर ह्याचे रिझल्ट कसे आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मी पहिल्याच वेळेला हे वापरत आहे। आपल्याला ह्या प्लॉटला पहिल्या स्रोत एक 10 ते 12 दिवसापर्यंत आपल्याली जैविकची ट्रीटमेंट करता येते। त्यानंतर आपली ड्रिचिंग किंवा खालून खते दिल्यानंतर जैविकची काहीही ट्रीटमेंट करता येत नाही। हे असे बेड आहेत की आपल्याला काही जागेवर गांडूळसुद्धा दिसले। तुम्हाला ह्या प्लॉटचा लागवडीचा लवकरच व्हिडिओ येईल। सध्या आपण ड्रिपला पाणी सोडलेले आहे व आपण आता रायझोबियम, KHB व PHB देणार आहोत। हा आहे आपला शेजारीच नवीन आर्यमानचा प्लॉट। हा 10 ते 12 दिवसात चालू होईल। आपण हे आता ह्या मिशनच्या साहाय्याने ड्रिपला सोडणार आहोत। त्याचे रिझल्ट कसे आहेत ते कमेंटमध्ये जरूर सांगा।